सिम्बॉलिक कॉन्स्टंट काय असतात आणि व्हेरिएबलचे लोकल आणि ग्लोबल व्हेरिएबल काय असतात ते आपण आज आपण पाहूया. ठीक आहे. तर प्रोग्राम मी स्टार्ट करतो. हॅश इन्क्लूड स्टँडर्ड इनपुट आउटपुट कशासाठी? प्रिंटएफ साठी आणि प्रिंटएफ स्कॅनएफ साठी. म्हणजे तुम्हाला कन्सोल वरती काहीतरी लिहायचंय त्यासाठी आपण काय ऍड करतो? हे स्टँडर्ड इनपुट फाईल घेतो. स्टँडर्ड इनपुट आउटपुट त्याला म्हणायचं हेडर फाईल. हे तुम्हाला आता सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एंट्री पॉइंट फंक्शन, ज्या फंक्शन पासून तुमच्या प्रोग्रामला स्टार्ट होते त्याचं नाव काय? इंट मेन. ठीक आहे. तर एंट्री पॉइंट फंक्शनचं नाव काय? इंट मेन. आतमध्ये काही पॅरामीटर देत नाही म्हणून व्हाईड. ठीक आहे. त्याच्यानंतर रिटर्न 0. हे तुम्ही दोन प्रकार लिहू शकता, एक तर स्पेस देऊन किंवा ब्रॅकेट टाकून. हे पण आपलं सगळं झालेलं आहे. ओके. हे झालं तुमचं. यामध्ये याला म्हणूया एक कमेंट देऊ कोड. इथं तुम्ही काय तुमचा कोड लिहायला स्टार्ट करा. हा. आता तुम्ही व्हेरिएबल शिकलेला आहात. ठीक आहे. इंटिजर, कॅरेक्टर, कॉन्स्टंट, फ्लोट वगैरे आणि तुमचे लॉजिक, अरिथमॅटिक ऑपरेटर पण झालेले आहेत. ठीक आहे. आता तुमचं एक आता सिम्बॉलिक कॉन्स्टंट ते काय असतं ते मी घेतोय. ठीक आहे. बघा आता जे हॅशने स्टार्ट होतं, ज्या गोष्टी हॅशने स्टार्ट होतात त्या कोणाला दिल्या जातात सांगा बरं. आपलं झालेलं आहे. हॅशने सुरू होणाऱ्या गोष्टी कोणाला पाठवल्या जातात? प्री प्रोसेसर सर. येस. स्क्रीन दिसते का रे माझी सर्वांना? हो सर, अवेलेबल आहे. ओके, ठीक आहे. बरोबर. प्री प्रोसेसर. ज्या गोष्टी आपण हॅशने स्टार्ट करतो त्या गोष्टी कोणाला पाठवल्या जातात? प्री प्रोसेसरला. प्री प्रोसेसर म्हणजे काय? प्रोग्राम ऍक्च्युअली कंपायलरला देण्याच्या आधी काहीतरी प्रोसेस करणं म्हणजे काय? प्री प्रोसेसर. ठीक आहे. आता तुम्ही एक गोष्ट बघितली, हॅश आणि इन्क्लूड हे शब्द तुम्ही बघितले. आज तुम्हाला आता नवीन शब्द बघायचा आहे हॅशने स्टार्ट होणारा. ओके. त्याला म्हणायचं हॅश डिफाईन. मी काहीतरी डिफाईन करतोय, एक काहीतरी नाव द्यायचं त्याला. मी म्हणतो मॅक्स 10. ठीक आहे. आता याचा काय अर्थ होतो ते मी तुम्हाला खाली सांगतो. बघा आता नीट. हॅश डिफाईन. मी काही एक हॅश डिफाईन केलंय, त्याला मी नाव दिलं मॅक्स आणि त्याला एक व्हॅल्यू दिली 10. याचा अर्थ काय झाला? आता मी जिथे हा मॅक्स शब्द लिहिल ना तिथे तो रिप्लेस करून मला 10 देईल. समजतंय? मी जिथे हा मॅक्स शब्द लिहिल तिथे मला तो रिप्लेस करून 10 देईल. याला काय म्हणायचं? सिम्बॉलिक कॉन्स्टंट. याला काय म्हणायचं? सिम्बॉलिक कॉन्स्टंट. ठीक आहे. म्हणजे तुम्ही त्याला एक काहीतरी नाव दिलंय आणि त्याच्या जागेला ती व्हॅल्यू डायरेक्टली काय होणार आहे? रिप्लेस होणार आहे. ठीक आहे. मग आता ते कसं वापरायचं? आता ही जी दिलेली व्हॅल्यू आहे ती कोणती आहे? एक इंटिजर व्हॅल्यू आहे. म्हणजे आपण पर्सेंटनी ती डायरेक्टली प्रिंट करू शकतो. पहिल्यांदा पर्सेंटनी मला समजा ही डायरेक्टली व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. आता मी समजा पहिल्यांदा सिम्बॉलिक कॉन्स्टंट लिहित नाही, तर मी कसं करू शकतो बघा आता नीट. आणि त्याचा यूज काय, का त्याची गरज काय पडते ते सगळं आपण बघूया. आता मी काय म्हणतो स्लॅश एन न्यू लाईन साठी मॅक्स व्हॅल्यू इज इक्वल टू %d आणि मी इथं जर डायरेक्टली कॉन्स्टंट व्हॅल्यू दिली तर चालेल का? येस और नो? चालेल का? आवाज ब्रेक होतोय का सर्वांना? आवाज ब्रेक होतोय? नाही सर, क्लिअर आहे. क्लिअर आहे ना? ओके. मग नेटवर्कचा इश्यू असेल काहींच्याकडे. ठीक आहे. बरं बघा आता मला सांगा, हे एरर देईल की काहीतरी आउटपुट देईल? इथं काय येईल? मॅक्स व्हॅल्यू इक्वल टू काय येईल? एरर येईल की काहीतरी व्हॅल्यू येईल? सांगा बरं लवकर. व्हॅल्यू येईल सर काहीतरी. येस. व्हॅल्यू काहीतरी नाही, हेच येईल 10 व्हॅल्यू येईल. ठीक आहे.
कारण की आपण त्याला इंटिजर व्हॅल्यू तो मागतोय आणि आपण त्याला इंटिजर व्हॅल्यू देतोय, म्हणून त्याला हे प्रिंट करायला काही अडचण नाही. आता चला आपण त्याला प्रिंट करू. इथं मी हा demo.c लिहिलेला आहे. आता मी हा पाथ कॉपी करतोय, तुमच्या डेव्हलपर कमांड प्रॉम्प्ट ओपन करतोय, डी ड्राईव्ह वरती गेलो, cd चेंज केला, कंपाइल करण्याची कमांड cl.exe/c/ehsc प्रोग्रामचं नाव demo.c एंटर, link.exe ऑब्जेक्ट फाईलचं नाव एंटर आलं आणि आता exe 10 व्हॅल्यू आली. ओके, आता बघा, आता मला ही 10 व्हॅल्यू सपोज 3 वेळा प्रिंट करायचंय. मी काय करणार, 3 प्रिंटफ टाकणार. ठीक आहे, नीट बघा. 4 वेळेस लिहायची किंवा 5 वेळेस लिहायची. 5 वेळेस लिहायची मला ही व्हॅल्यू आणि मी मॅक्स व्हॅल्यू 5 वेळेस 1 2 3 4 5 वेळेस प्रिंट केलं. मी काय करणार, कंपाइल करणार, पुन्हा कंपाइल करणार, लिंक करणार, रन करणार. 5 वेळेस ती व्हॅल्यू माझी आली, 1 2 3 4 5 बरोबर. आता सपोज माझी मॅक्स व्हॅल्यू चेंज झाली. आता माझी याच्या आधी मी मॅक्स व्हॅल्यू काहीतरी ठेवली ती 10, आता माझी व्हॅल्यू आहे 15. आता माझी व्हॅल्यू किती आहे, 15. तर मला आता ते चेंज करायचं आहे. मला कुठे कुठे चेंज करावं लागेल, इथं इथे 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 आणि इथं 5 वेळेस मला ती व्हॅल्यू चेंज करावी लागते. नीट बघा. आणि किंवा मग काय होईल, आणखीन एक वेगळा मार्ग काय, कंट्रोल F म्हणायचं, कंट्रोल H म्हणायचं आणि त्याला म्हणायचं जिथं जिथं त्या व्हॅल्यू असेल तिथं काय कर, 15 कर. पण जर वेगळ्या ह्या प्रिंटफच्या जागेवर आणखीनच कुठं जर 10 व्हॅल्यू असेल किंवा 100 असेल, काही असेल, तर त्याच्या जागेवर सुद्धा हे काय होणार आहे, रिप्लेस होणार आहे. समजतंय? हे बघा, झालं रिप्लेस. ओके, अशा प्रकारे तुम्ही 10 ची व्हॅल्यू 15 ही रिप्लेस करू शकता. म्हणजे काय, आता मला ती माझी मॅक्स व्हॅल्यू आधी 10 होती, तर माझी आता ती काय झाली, 15 झाली आहे. बघा चेंज झालोय का. येस, मी आधी 10 प्रिंट केली होती, आता 15 प्रिंट केली. ठीक आहे. पण आता आपण काय बघणार आहे, एक सिम्बॉलिक कॉन्स्टंट, त्याचा यूज करून काय म्हणायचं त्याला, सिम्बॉलिक. हा, तो काय करतो, हे तुम्ही त्याला आहे ना, त्याला सांगायचं की तुम्हाला कोण सिम्बॉलिक कॉन्स्टंट काय पाहिजे, तो देण्याचा मार्ग काय, हॅश डिफाईन म्हणा. तुम्हीच त्याला नाव द्या, तुम्हाला काय नाव द्यायचं. सपोज मी त्याला मॅक्स नाव दिलं आणि तो विचारतो तुम्हाला की त्याला किती व्हॅल्यू द्यायची, त्याला 10 व्हॅल्यू दिली. आणि आता इथे बघा, इथं याच्यानंतर सेमीकोलन द्यायचा नाहीये. आपण प्रत्येक तुमचं स्टेटमेंट लिहिल्यानंतर इथं सेमीकोलन देतो, तसं हॅश डिफाईनला बघा इथं पण सेमीकोलन देत नाही, तसाच इथं पण सेमीकोलन द्यायचा नाही, हे लक्षात ठेवा. हा, झालं. आता जिथं जिथं मी 10 लिहिलं, 15 लिहिलं होतं, तिथं त्याच्या जागेवर फक्त काय करा, मॅक्स लिहा. ठीक आहे, कसं लिहायचं ते सगळे मी तिथं मॅक्स लिहितो. ठीक आहे, हे झालं मॅक्स. अरे हा काय आला. ओके, म्हणजे आता प्री प्रोसेसर काय करेल हे समजून घ्या व्यवस्थित. आता प्री प्रोसेसर काय करणार, म्हणजे ऍक्च्युअली कंपायलरला देण्याच्या आधीच आपला प्रोग्राम कोणाकडे जाणार, प्री प्रोसेसरला. तो काय करणार, जिथं जिथं त्याला मॅक्स व्हॅल्यू दिसणार आहे, तो तिथे 10 ही व्हॅल्यू टाकणार आहे. म्हणजे आपण जे आधी 10 लिहिलं होतं ते करणं आणि असं हे हॅश डिफाईन मॅक्स करून 10 देणं, दोन्ही सेम. फक्त आधी आपण मॅन्युअली करत होतो तेच काम आपण कोणाकडे देतोय, सिम्बॉलिक कॉन्स्टंट कडे. तो काय करणार, मॅक्स हा शब्द बघणार, तिथे जाणार आणि त्याच्या जागेवर फक्त अशी 10 व्हॅल्यू टाकून देणार, तुम्ही जी काही दिली असेल ती. याने काय झालं, जेव्हा तुमचं आता सध्या आपले छोटे छोटे प्रोग्राम आहेत, पण जेव्हा तुमचे प्रोग्राम हे मोठाले हजारो लाखोच्या लाईन मध्ये जातील, तेव्हा तुम्हाला काही अशा व्हॅल्यू असतात की त्या तुम्हाला द्यावा लागतात. एक्झाम्पल आता हॅश डिफाईन सपोज पायची व्हॅल्यू आहे, ती किती आहे, 3.1415 अशी तुमची एक पायची व्हॅल्यू आहे. मग ती काय करायची, अशी हॅश डिफाईन करून ठेवायची आणि सगळीकडे यूज फक्त या पाय यूज करायचा, पीआय. ठीक आहे, आणि आणखीन हॅश डिफाईन लिहिण्याचं आणखीन एक हे की हे एक सिम्बॉलिक कॉन्स्टंट आहे. हे त्याच्यासाठी तुम्ही ऍक्च्युअली स्मॉल केस पण देऊ शकता, कॅपिटल केस पण देऊ शकता, किंवा
दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे, पहिला स्मॉल दुसरा कॅपिटल, असं पण करू शकता, पहिला कॅपिटल बाकीचे स्मॉल. पण हे काय सांगतं, हे एक कन्व्हेन्शन आहे की तुम्ही जेव्हा कॉन्स्टंट देता तेव्हा ते कसे पाहिजेत, असे कॅपिटल लेटर मध्ये पाहिजेत. हे कन्व्हेन्शन आहे, तुम्ही फॉलो करा किंवा नका करू, पण जे कन्व्हेन्शन दिलेले असतात ते ऍक्च्युली तुम्ही फॉलो केलेच पाहिजे. त्यांनी कळतं की तुम्ही किती क्लिअर तुमचा कोड लिहिताय, समजते. आता बघा पायची व्हॅल्यू समजा 3.1415 आहे. आता ही काय चेंज होणार नाही, मग दरवेळेस ही 3.1415 किंवा आणखीन ऍक्युरेट लिहायची असेल 1415 पुढे काहीतरी 19 समथिंग आणखीन बरीच लांब आहे, तर तुम्हाला जेवढी ऍक्युरेट लिहायची असेल तेवढी तुम्ही ऍक्युरेट एकदाच इथं लिहू शकता. सगळीकडे पाय हा हे यूज करू शकता, असंही तुम्ही करू शकता, ठीक आहे. पण आता समजा आपण काय घेतोय, मॅक्स म्हणून 10 व्हॅल्यू घेतोय आणि 10 ही प्रिंट करतोय, समजते. याला म्हणायचं सिम्बॉलिक कॉन्स्टंट. अशा तुम्ही मल्टिपल व्हॅल्यू तुमच्या त्यांना नावं देऊ शकता आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकू शकता. मग नंतर त्याला काय करायचं, कंपाईल करायचं, लिंक करायचं, रन करायचं, झालं. ओके, इथपर्यंत कोणाला काय अडचण? काय क्वेश्चन आहे? दीपक बेसे, इंटिजर आणि व्हाईट दोन्ही का घेतलं? कुठे इंटिजर आणि व्हाईट कुठे घेतलंय? अच्छा, हे म्हणतोय का हे इंटिजर आणि हे व्हाईट? ही ओके, हे इंटिजर ही रिटर्न व्हॅल्यू आहे आणि याच्या आतमध्ये मी माझ्या मेनला सध्या एकही पॅरामीटर नाही म्हणून मी त्याला व्हॉइड म्हणतोय. तुम्ही ऍक्च्युअली इथं काही लिहा, रिकामं ठेवा, असं रिकामं ठेवलं तरी चालतं, काही पॅरामीटर नाही म्हणून व्हॉइड लिहिलं तरी चालतं, किंवा याचे जे स्टँडर्ड 3 पॅरामीटर आहेत जे तुमचे घेतले होते, इंटिजर ARGC, कॅरेक्टर स्टार ARGV आणि कॅरेक्टर स्टार ENPP, हे तिन्हीचे तिन्ही लिहिले तरी चालतात. ऍक्च्युअली तुमचा हा प्रॉपर फॉर्मॅट आहे. तुम्ही याच्यात तुम्हाला काय सांगितलं होतं, हे काय तुमचे ऑप्शनल आहे, तुम्ही द्या किंवा नका देऊ, कंपायलर शेवटी हेच ऍड करणार आहे, ठीक आहे. मग तुम्ही याच्यातले एक स्किप करा किंवा 2 स्किप करा किंवा तिन्हीच्या तिन्ही स्किप करा, चालेल, तो शेवटी ऍड करणारच आहे. पण आपल्याला आता गरज नाही म्हणून आपण त्याला व्हाईट म्हणलं, मला आता त्यांची गरज नाहीये, ठीक आहे, म्हणून व्हाईट. पण याच्यापेक्षा जास्त तुम्ही देऊ शकत नाही मेनला, ठीक आहे. मेन हा डिफाईन करून ठेवलेला, यातले एकचे तुम्ही हे स्किप करू शकता, पण याच्यापेक्षा एक्स्ट्रा देऊ शकत नाही, ठीक आहे. आणि हे जर तुम्हाला काही द्यायचीच नसतील तिथं व्हाईट म्हणा किंवा रिकामं ठेवा, हे तुमची चॉईस आहे. पण आता काही द्यायचं नाही समजण्यासाठी की ह्या मेन हे फंक्शन काही पॅरामीटर इनपुट पॅरामीटर घेत नाही, किंवा काही लोक इनपुट म्हणून काही घेत नाही म्हणून त्याला आपण व्हाईट दिलं. मेनला आपण तसं आपण कॉल करत नाही, मेनला कोण कॉल करतं, ओएस कॉल करतं. ही रिटर्न व्हॅल्यू जे आपण 0 देतो ती पण कोणाकडे जाणार आहे, ओएस कडेच जाणार आहे, त्याच्या ट्रॅकसाठी. हे सगळं आपलं झालं होतं, ठीक आहे. समजलंय का आता? दीपकचा क्वेश्चन होता, समजलंय का दीपक? येस नो, ठीक आहे. हा, तर आता सिम्बॉलिक कॉन्स्टंट समजलंय तुम्हाला? या सिम्बॉलिक कॉन्स्टंट मध्ये कोणाला काही डाऊट आहे का? नो सर, क्लिअर आहे. ओके, आता समजा मी आता इथं इंटिजर, मला माहित होतं मी याला इंटिजर व्हॅल्यू दिली आहे म्हणून मी पर्सेंटी म्हणलं. तसं तुम्ही जर इथं फ्लोट व्हॅल्यू दिली तर तुम्हाला इथं फ्लोटने तुम्ही प्रिंट करू शकता, ते काही सेपरेट घ्यायची गरज नाही. ते तुम्ही ट्राय करा, फ्लोट करा, कॅरेक्टर करा, ते तुम्ही हे करा, प्रिंट करा तसं, ठीक आहे. आता हे झालं इथं. आता आपण जो लोकल व्हेरिएबल काय असतं, ग्लोबल व्हेरिएबल काय असतं आणि त्यांचा तुमच्या प्रोग्राम साठी त्यांचा यूज काय, ठीक आहे. ओके, याचा सिम्बॉलिक कॉन्स्टंट वाटलं तर एक सेपरेट म्हणू आणि लोकल व्हेरिएबल्स एक सेपरेट. हे प्रोग्राम तुम्हाला वाटलंच मी सेंड करतो पुन्हा.
टेक्स्ट काढून टाका. झालं, याला ओपन करा. टेक्स्ट एडिटर कशातही ओपन करा. हे व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये फक्त टेक्स्ट म्हणून मी यूज करतोय. हॅश डिफाइन हॅश इन्क्लूड stdio.th. ओके, आणि इंटिजर मेन. आतमध्ये काही पॅरामीटर नको म्हणून व्हाईट. रिटर्न 0. सक्सेसफुली रिटर्न होतोय म्हणून 0. ओके, आतमध्ये कोड. ठीक आहे. आता मी इथं काही व्हेरिएबल डिक्लेअर करतो. नीट बघा. लोकल व्हेरिएबलची डेफिनेशन म्हणजे जे काही मी सांगतोय ते नीट समजून घ्या, कारण की इंटिजर ते महत्वाचं आहे. इंटिजर n म्हणतो मी. ठीक आहे. ओके, आणि आता मी प्रिंट करतो n. लोकल समजलं की ग्लोबल तुम्हाला व्यवस्थित समजेल. व्हॅल्यू ऑफ लोकल व्हेरिएबल n इक्वल टू %b n. सांगा बरं याची व्हॅल्यू किती येईल? कोणाला सांगता येतंय का? ओके, 0. आणखीन सांगा, सर्वांनी सांगा. दोघांचे रिप्लाय आलेत, बाकीच्यांनी सांगा याची व्हॅल्यू काय असेल. तेच आन्सर असलं तरी सुद्धा सांगा. ओके, सर अगोदर जरा हे सांग ना, डेफिनेशन लोकल व्हेरिएबल म्हणजे काय जरा. हा सांगतो ते घ्यायचंच आहे. एक जस्ट हे तर सांगू दे. असं तर घेऊन द्या तुमचे. ठीक आहे. तर आता याची व्हॅल्यू तुमचे जेवढ्यांनी 0 लिहिले ते सगळ्यांचं चुकलेलं आहे. आता व्हॅल्यू बघा काय येते. ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला प्रॉपरली. change directory cl.exe/c/. त्यांनी डायरेक्ट वॉर्निंगच दिली बघा. अनइनिशियलाइज तुम्ही इनिशियलाइज केला नाही आणि यूज करताय, माहिती आहे आम्हाला, असं म्हणा. link.exe करा ऑब्जेक्ट फाईल. झालं, एक्सेल रन करा. 0 आली पण ऍक्च्युली हे 0 नाही आहे. म्हणजे 0 ऍक्च्युली आता याची 0 आली आहे. थांबा, आणखीन 2-4 व्हेरिएबल मला डिक्लेअर करू दे. इथं पण 0 आली. n1 n2 n3 n4. आता योगायोगाने ती 0 आली. आता कोणाची तरी कोणती तरी चेंज होऊ द्या. n1 n2 n3 आणि n4. n1 n2 n3 n4. ओके, इंटिजर n1 n2 n3 n4. बघूया आता. सगळे स्लॅशन केलेत. सगळ्यांना वॉर्निंग आली. लिंक ओके बघा. आता नाही आली. आता तिथं ऍक्च्युली n1 n2 म्हणायला पाहिजे होतं. पहिल्यांदा 0 आलते बघा त्याच्या. ते का आलते ते पण सांगतो, आणि यांचे का नाही आले ते पण सांगतो. काय झालं, ठीक आहे. वॉर्निंग इग्नोर करा. ऍक्च्युअली तसं तुम्ही युजच नसता करायचं, पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी फक्त यूज करतोय. बघा, सगळ्यांची एक व्हॅल्यू आली आहे काहीतरी, सगळ्यांची वेगळी व्हॅल्यू आहे काहीतरी. तर ही अशी व्हॅल्यू का आली? ओके, आणि तुम्ही जे म्हणत होता ते आपण त्याला तर काहीच व्हॅल्यू दिली नाहीये, तरी सुद्धा याच्यामध्ये व्हॅल्यू का आली? ती 0 पहिल्यांदा 0 आली, नंतर ती 0 पण नाही आली. असं का झालं? ठीक आहे. आता बघा, आता नीट समजून घ्या. आता याचं सांगतोय मी तुम्हाला. जेव्हा हे बघा, हे काय असते तुमची एक
मेमरी तुम्हाला मी सांगितली होती की तुमची एक रॅम असते, त्याच्यावरती सर्व तुमची मेमरी असते नाही का, तुम्हाला अलोकेट केलेली मेमरी असते. त्यासाठी आपण काय घेतलं होतं, एक ते पण घेतलं होतं. हा, ही अशी तुमची काय समजा, ही सगळी मेमरी आहे. ठीक आहे. बाईट ते बिट बाईट आपण सगळे घेतले होते नाही का, कशाला किती बाईट लागतात. आता सपोज ही सगळी काय तुमची ही एक मेमरी आहे. ओके. हा, आता तुमची ही मेमरी जी आहे ही कशावरती आहे, रॅम वरती. पण आता नुसतं रॅम म्हणून चालणार नाही. आता तुम्हाला माहिती आहे आपण जे काही रन करतो ते हार्ड डिस्क वरून ते फाईल घेतली जाते आणि लोडर कुठं टाकतो तिला, हार्ड डिस्क वरून EXE घेतो, उचलतो आणि ती कुठं टाकतो, रॅम वरती टाकतो. पण आता फक्त हे सगळे रॅम मध्ये असं डेटा असतो, हे सगळं ठीक आहे. पण रॅमचे तुमच्या प्रोग्राम मधला टाकण्याचे काही, प्रत्येक गोष्ट ठेवण्याच्या काही जागा आहेत. रॅम मध्ये तुमचा प्रोग्रामच्या प्रत्येक गोष्टी ठेवण्याच्या काही जागा आहेत. आता त्यांची मी तुम्हाला नावं सांगतो, नीट समजून घ्या ते नावं. नीट बघा. ठीक आहे. आता पहिल्यांदा 3च घेतो. नंतर जसं जसं आपण पुढे शिकू तसे तसे तुमचा बाकीचे सेक्शन पण याच्यामध्ये आणखीन सेक्शन आहेत, पण मी आता सगळे घेत नाही. नंतर याला हीच डायग्राम तुम्हाला वेगळ्या याच्यात सांगेल. पहिला सेक्शन जो असतो सगळ्यात खाली त्याला म्हणायचं टेक्स्ट सेक्शन. काय म्हणायचं, टेक्स्ट. दुसरा सेक्शन असतो त्याला काय म्हणायचं, डेटा सेक्शन. एवढंच लक्षात घ्या, नंतर मी याचं तुम्हाला प्रॉपर घेईल. टेक्स्ट सेक्शन, सॉरी डेटा सेक्शन. जो सेक्शन असतो हे कॉमन नाव झालं, टेक्स्ट डेटा स्टॅक. ठीक आहे. पण याच्या डेटामध्ये आणखीन काय भाग येतात, स्टॅक मध्ये आणखीन कोणत्या गोष्टी येतात ते आपण नंतर घेऊ प्रॉपर. टेक्स्ट डेटा स्टॅक. ओके. त्याचे आणखीन पार्ट पडतात. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की जो टेक्स्ट मध्ये काय येतं माहितीये का, हे जे आता बघा, हे जे फंक्शनचं नाव आहेत का, फंक्शन, या फंक्शनचे सगळे फंक्शनचं आता आपल्याकडे इथं एकच फंक्शन आहे. आपल्याकडे इथं एकच फंक्शन आहे. मग अशा म्हणजे यांची जी डिटेल असते ना, फंक्शनची डिटेल, त्याला टेक्स्ट, हे सगळी डिटेल जाते कुठं तुमची टेक्स्ट मध्ये. म्हणजे आता इथं असे नावं जातील तुमचे की कोण किती फंक्शन आहेत, आणि नंतर जसा जसा तुमच्या फंक्शनला कॉल जाईल तसं तसं हे टेक्स्ट मधून घेऊन तुमचं स्टॅक मध्ये टाकलं जाईल. ठीक आहे. आता सपोज मेन आता तुमचं टेक्स्ट मध्ये आहे आणि त्याला आता तुम्ही ओपन केल्या केल्या, डबल क्लिक केल्या केल्या पहिलंच फंक्शन कोणतं कॉल होणार आहे, मेनच कॉल होणार आहे. मग मेन इथून डायरेक्टली स्टार्टिंगच सगळ्यात पहिल्यांदा स्टॅक वरती काय जातं माहितीये का, मेन जातं. काय जातं, मेन. ओके. स्टॅक वरती मेन जातं. त्याला स्टॅक आहे ना, याला थोडं बाहेर नाव टाकतो, म्हणायचं स्टॅक. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा जे फंक्शन स्टॅक वरती पुश केलं जातं त्याला म्हणायचं मेन. त्याला काय म्हणायचं, मेन. ते मेन पहिल्यांदा आता इथं आपल्याकडे आलेलं आहे. आता हे मेन फंक्शन आलं. तर मेन फंक्शन आलं म्हणजे काय, आता एज्युकेशन स्टार्ट करायचं. तर एज्युकेशन हे डेटा सेक्शन मध्ये कधीही सुरू होत नाही, ते सुरू होतं तुमचं स्टॅक वरती. ओके. स्टॅक वरती मला आता एज्युकेशन ते सुरू करायचं. तर मग आता मेन फंक्शनच्या आतमध्ये मी आलो तर माझ्याकडे किती व्हेरिएबल आहेत, 4 लोकल व्हेरिएबल आहेत. 4 लोकल व्हेरिएबल आहेत. लोकल व्हेरिएबल म्हणजे काय, एखाद्या फंक्शनच्या आतमध्ये लिहिलेले हे जे व्हेरिएबल असतात ना त्यांना लोकल व्हेरिएबल म्हणायचं. त्यांचा स्कोप इथून सुरू होतो, कुठून ज्या ठिकाणी ते डिक्लेअर केले तिथून त्यांचा स्कोप म्हणजे काय, तिथून पुढे तुम्ही त्यांना ऍक्सेस करायला स्टार्ट करू शकता. कुठपर्यंत तुम्ही त्यांना ऍक्सेस करू शकता, जोपर्यंत ही ब्रॅकेट एंड होत नाही तोपर्यंत. समजतंय, जोपर्यंत हे ब्रॅकेट एंड होत नाही तोपर्यंत. म्हणजे याच्या आधीच हे जे स्टार्ट झालेलं तुमचं ब्रॅकेट आहे तिथून ते स्टार्ट झाले आणि इथपर्यंत जिथं ते क्लोज झाले तिथपर्यंत त्यांचा काय झाला, तो स्कोप झाला. ठीक आहे. आता नीट बघा, म्हणजे आता आणि नंतर हे संपलं की हे फंक्शन, समजा आता मेन फंक्शन संपलं की हे काय होतं, इथून तुमची स्टॅक फ्रेम काय केली जाते, काढून घेतली जाते. आणि नंतर समजा दुसरं फंक्शन, आता सीधा आपल्याकडे एकच फंक्शन आहे म्हणून एकच आपली स्टॅक फ्रेम जाते. पण आधी ही मेमरी आधी कोणाची तरी असेल ना, इथं आणखीन कोणाच तरी फंक्शन ऑलरेडी रन होत असेल आणि नंतर ते पण असंच रिमूव्ह झालं असेल. रॅम मध्ये काय कंटिन्युअस तुमचे प्रोग्राम रन, मल्टिपल प्रोसेस चालू आहेत. आता कोणती ना कोणत्या प्रोसेसचं कोणतं ना कोणतं फंक्शन रॅम वरती येतं, निघून जातं, येतं, निघून जातं. मग
रॅम काय दरवेळेस सगळ्या मेमरीला 0 आउट करत बसत नाही, म्हणजे सगळा मेमरी तू निघून गेला 0-1. आता सपोज माझ्याकडे काही 0 होते, काही 1 होते, काही 0 होते, काही 1 होते, काही 0 होते, म्हणजे काही वायर मध्ये करंट होता, काही वायर मध्ये करंट नव्हता, करंट होता, करंट नव्हता, असं काहीतरी होतं. मग ते सगळ्यामधला करंट काय असा काढून घेत नाही, ते आहे तसंच ठेवतं, आहे तसंच ठेवतं. आणि नंतर जेव्हा तुम्ही व्हेरिएबल नवीन असा लोकल व्हेरिएबल जेव्हा डिक्लेअर काढता, तेव्हा तो काय करतो, जी काही मेमरी रिकामी दिसते, म्हणजे आता जेव्हा तुम्ही स्टॅकवरती अशी मेमरी घेता, तर ते त्याच्याकडे एक ट्रॅक ठेवलं जातं, की कोणकोणती कितपर्यंत मेमरी माझी आता ऑक्युपाय झालेली आहे. तिथून पुढे देण्याचं काम तो करतो. पण तो त्यांना काय असं त्यांचे सगळा करंट काय त्यातला काढून घेतला जात नाही. जे आहे ते ठेवतो. फक्त त्याच्याकडे ट्रॅक काय राहतो, इथपर्यंत ह्या ऍड्रेस पर्यंत माझी मेमरी अलोकेट झालेली, ह्या ऍड्रेस पर्यंत रिकामी आहे. ठीक आहे. हा. मग मग आता नवीन आलं. नवीन काय आलं? आता तुम्ही समजा आता आपलं फंक्शन नवीन आलंय. आता हे नवीनच स्टॅकवरती गेलंय. पण याच्या आधी ते कोणीतरी अलोकेट केलेलं असेल. मग तो काय त्याला तिथं फ्री करत बस, त्याला काय 0 म्हणजे सगळा करंट काढून घेतला जात नाही किंवा त्याला 0 आउट करत बसत नाही. जशी काही मेमरी भेटलेली आहे, म्हणजे आता N1 ला समजा तिथं भेटली, तिथं जे काही 0-1 जे काही असेल, जो काही डेटा असेल, तो तुम्ही डायरेक्ट प्रिंट करताय. ठीक आहे. म्हणजे तुम्ही लोकल व्हेरिएबल डायरेक्ट डिक्लेअर केलं, डायरेक्ट प्रिंट केलं, त्याला काही मेमरी दिली नाही. म्हणजे त्या आत्ताच्या वेळेस त्या ठिकाणी जी काही मेमरी होती, ती त्यांनी ऍज इट इज तुम्हाला त्या प्रिंट म्हणजे तुमच्या त्या व्हेरिएबल साठी दाखवली. मग अशा मेमरीला काय म्हणतात माहितीये का? कोणाला नाव माहित आहे का रे? अशा मेमरीला काय म्हणतात? कोणाला माहित असेल तर सांगा. डिफॉल्ट व्हॅल्यू नाहीये. डिफॉल्ट व्हॅल्यू कशाला म्हणतात? तिथं वेळेस कॉन्स्टंट आली पाहिजे ना. बघा आता मी एकदा रन केलं, पुन्हा एकदा रन केलं. बघा इथं N1 ला काहीतरी 28 होती. आता किती आलं? 56 काहीतरी 81345656 आली आहे. बघा दरवेळेस चेंज होती. डिफॉल्ट व्हॅल्यू कशाला म्हणतात? दरवेळेस तीच भेटते. काही व्हॅल्यू जर तुम्ही दिली नाही, तर डिफॉल्ट म्हणजे दरवेळेस ती कॉन्स्टंट तीच व्हॅल्यू भेटली पाहिजे ना. तशी डिफॉल्ट व्हॅल्यू नाहीये हा. याला वेगळं नाव आहे. कोणाला नाव माहितीये का सांगा बरं? गार्बेज व्हॅल्यू. त्याला म्हणायचं गार्बेज. त्याला काय म्हणायचं? गार्बेज. गार्बेज म्हणजे काय? तिथं जे काही पडलेलं होतं ते जसंच तसं तुम्हाला उचलून दिलंय. ठीक आहे. म्हणजे समजा तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलात, तुम्हाला काहीतरी एक टेबल अलोकेट करून दिला. नंतर याच्या आधीच तिथं कोणतरी जेवून गेलंय, पण तिथं कोणी आता साफसफाई झालेली नाही. जे काही त्यांचं गार्बेज पडलेलं होतं ते ऍज इट इज तुम्हाला तसंच दिलं. ठीक आहे. याला म्हणायचं गार्बेज. इथपर्यंत समजलं? म्हणजे लोकल व्हेरिएबलला जर आपण व्हॅल्यू एक्सप्लिसिटली जर व्हॅल्यू दिली नाही, तर आपल्याला काय भेटतं? गार्बेज व्हॅल्यू भेटते. आता नेमकं मी पहिल्यांदाच रन केलं, त्याला 0 भेटली, कारण की ते याच्या आधीची मेमरी ऑलरेडी 0 आउट तिथं कोणतरी 0 केलेली असेल, ती आपल्याला भेटली. म्हणजे आधीच कोणतरी टेबल साफ केला होता, तोच आपल्याला भेटला. पण तो करेलच असं नाही ना. आता पुन्हा n करू. फक्त n जो होता तो. आता पुन्हा 0 येऊ नये म्हणजे बस. अरे पुन्हा 0 आला. पुन्हा एकदा रन कर. हे काय होतंय? आता एकच व्हेरिएबल आहे ना, त्याला तीच जागा जाते दरवेळेस. ते 2-4 व्हेरिएबलचे नेच ठेवा. तुम्हाला n करून बघा, तुम्हाला सगळ्याला हेच 0च येईल असं नाही. वॉर्निंग सगळ्याला चालेल. आता बघा n केलं का, एक व्हेरिएबल तो बरोबर त्याच ठिकाणी देतोय जिथं ऑलरेडी ते 0 आहे. ठीक आहे. जेव्हा आपण मल्टिपल मागतो तेव्हा त्याचं लोकेशनच चेंज होतंय. त्याच्यामुळे आपल्याला ते गार्बेज भेटते. मग गार्बेज साठी तुम्ही असे मल्टिपलच 2-4 एक्झाम्पल म्हणजे 2-4 व्हेरिएबल असे लोकल डिक्लेअर करा. एक व्हेरिएबल डिक्लेअर केला की तो तुम्हाला मोस्ट 0 पण येऊ शकतो. तसं नको. 0 येते, पण ती सुद्धा काय गार्बेजच व्हॅल्यू आहे इथं लोकल साठी. 0 आली ती सुद्धा गार्बेज आहे, कारण की ती आपण 0 करून दे असं म्हणलेलं नव्हतं, किंवा त्याच्यामध्ये आपण काहीतरी व्हॅल्यू टाकलेली नव्हती. म्हणून ती जी आली ती आपल्यासाठी ती काय झाली? गार्बेजच झाली. ठीक आहे. ओके. मग आता तुम्हाला तसं नको असेल, तर याला एक्सप्लिसिटली अशी व्हॅल्यू द्यायची. याला 1 देऊ, याला 2 देऊ. म्हणजे त्याला आपण सांगतोय की तुझ्याकडे जी काही व्हॅल्यू आता तिथं आहे ती काढ
आणि त्याच्या जागेवर ही व्हॅल्यू टाक. ही म्हणजे कोणती आपण देतोय ती 0 1 2 3 0 1 2 3 आणि 4 इक्वल टू 4. ठीक आहे. तर रन करू. आता आपण जी व्हॅल्यू दिली आहे ती येईल. आता बघा वॉर्निंग पण गेल्या. एखादी वॉर्निंग आली होती की तुम्ही व्हॅल्यू इनिशियलाइजच केले नाही ते यूज करताय. असं कसं? तुम्हाला काही पण व्हॅल्यू भेटेल ना. बघायचं ते वॉर्निंग बघा पुन्हा. कंपाईल किंवा तो काय म्हणतोय अनइनिशियलाइज म्हणजे तुम्ही व्हॅल्यू त्याला दिलीच नाहीये, त्याला इनिशियलाइजच केलं नाहीये आणि तरी सुद्धा तुम्ही तो यूज करताय. म्हणजे तुम्हाला तिथं गार्बेज भेटणार आहे असं तो तुम्हाला आधीच वॉर्निंग मध्ये सांगतोय. वॉर्निंग देतोय तो फक्त. एरर आला की तुम्ही तो लिंक करू शकत नाही. पण वॉर्निंग आल्यावर तुम्ही लिंक करू शकता आणि त्याची एक्सची बनवू शकता. एरर आल्यानंतर तुम्हाला ती सॉल्व्ह करावं लागते. पण वॉर्निंग ती इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला की तुम्ही अशी व्हॅल्यू यूज करताय की जी अनइनिशियलाइज आहे. त्याला तुम्ही आणखीन व्हॅल्यू असाइनच केली नाहीये. त्याला आधी असाइन करा तुम्हाला जे काय पाहिजे ते मग त्याला यूज करा. अनइनिशियलाइज म्हणजे गार्बेज घेण्याचा काही युजच नाही ना. म्हणजे तुम्हाला जे काय पाहिजे थोडक्यात तुम्ही हॉटेलमध्ये गेलात, तुम्हाला जे काय पाहिजे ते तुम्ही ऑर्डर करा आणि ते घेऊन बसा. आधीच कोणीतरी तिथं खाऊन सोडलंय ते कशाला घेता? एकदम असं सिंपल एक्झाम्पल. ठीक आहे? इथपर्यंत समजलं का? कोणाला काही डाऊट आहे का? असा डेटा जातो लोकल व्हेरिएबलचा सगळा डेटा जातो तुमचा स्टॅक वरती. पुढे जातो स्टॅक वरती. आणि स्टॅक मध्ये काहीही झिरो आउट करून दिलं जात नाही. जसं आहे तसंच तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं स्टॅक वरती. बाकीचे सेक्शन पण आपल्याला बघायचे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचा डेटा सेक्शन. स्टॅक झाला. स्टॅक वरती तो टाकला जातो. स्टॅक आणखीन आपण प्रॉपर पुन्हा आणखीन त्याचं डिटेल मध्ये पुन्हा बघणार आहे. आता फक्त एक इंट्रोडक्शन म्हणून एक स्टार्ट केलंय. बरं इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे का सांगा बरं? कोणाला काही डाऊट असेल तर सांगा. क्लिअर आहे सर. ठीक आहे. कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारलं की तिथपर्यंत. नंतर आपण ग्लोबल व्हेरिएबलला स्टार्ट करू. आता ठीक आहे. आणखीन एक लोकरचं एक स्टार्ट करू. इथं एक आणखीन तिथे N1 घेतलाय मी. आता बघा मी काय करतोय एक ब्रॅकेट देतो. आता मला एक सांगा तुम्ही. बघा मी आधी इंटिजर N1 म्हणतोय पुन्हा मी इंटिजर म्हणतो N1 असं अलाउड आहे का रे? येस और नो? काय येईल आउटपुट? याला आता इथं खाली व्हॅल्यू देतो 10. आता सांगा आता काय येईल आउटपुट? सगळ्यांनी ट्राय करा. आउटपुट काय येईल सांगा. प्रोग्राम तुमच्या समोर आहे. 2 मिनिटाचा 1 मिनिटाचा टाइम देतो. सांगा सगळ्यांनी. आउटपुट काय येईल? टेन सर येईल 10. 10 येईल. ओके. तुम्ही एका प्रिंटफचं आउटपुट सांगितलं दुसऱ्याचं या प्रिंटफचं 10 सांगितलं बरोबर आणि याचं 2 प्रिंटफ आहेत ना 2 आले पाहिजेत आउटपुट. सांगा. 0 आणि 10
ओके 1 आणि 10. पहिल्यांदा आत्ताच सांगितलं मी तुम्हाला जो डिक्लेअर केला नाही त्याला गार्बेज म्हणा. 0 चेन कशावरून? तो काही पण येऊ शकतो ना. पहिला गार्बेज म्हणा त्याला. लोकल व्हेरिएबल जर तुम्ही त्याला एक्सप्लिसिट व्हॅल्यू दिली नाही तर त्याला कोणती व्हॅल्यू काय व्हॅल्यू जाते गार्बेज. निदान त्याला गार्बेज तरी म्हणा. 0 नका म्हणू. अरे काहीतरी व्हॅल्यू तू प्रिंट हे करून हे नका करू. रन करून काहीतरी व्हॅल्यू घेऊन ते हे नका करू. त्याला गार्बेज म्हणा सरळ सरळ. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? हा. तर हे असं तुम्हाला अलाउड नाहीये. एक सेम नावाचे मल्टिपल व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर करू शकत नाही. सेम नावाचे मल्टिपल व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर करू शकत नाही. बघा करून दाखवतो. काय आलं एरर? रिडेफिनेशन. रिडेफिनेशन म्हणजे काय? तुम्ही त्याची डेफिनेशन पुन्हा लिहिताय. इंटिजर n1 ऑलरेडी माझ्याकडे आहे. तुम्ही त्याला पुन्हा इंटिजर n1 म्हणताय. असं चालणार नाही. ठीक आहे? मी याला एक तर तुम्हाला n2 म्हणावं लागेल किंवा वेगळं काहीतरी नाव द्यावं लागेल. सेम नाव चालणार नाही. समजतंय का? इथपर्यंत क्लिअर झालं का सगळ्यांचं? सेम नाव तुम्ही देऊ शकत नाही. ठीक आहे? समजलंय का? येस सर क्लिअर आहे. ओके. बघा आता मी पुन्हा एक थोडंसं चेंज करतो. आता सांगा काय होईल? सेम मी म्हणलं तसंच राहील की काही चेंज होईल? फक्त एक ब्रॅकेट ऍड करतो. काहीच करत नाही. एम्प्टी ब्रॅकेट ऍड केला फक्त. आता काही फरक होईल का? सांगा बरं. फक्त एम्प्टी ब्रॅकेट एक स्टार्ट केला एक एंड केला. पहिली गोष्ट असं चालतं का? की या ब्रॅकेटलाच एरर येईल. आणि दुसरी गोष्ट मग हे जर असं चालत असेल तर मग याच्या आतमध्ये असं पण चालतंय का? फक्त अंदाज लावा. नंतर आपण आउटपुट बघूच. ठीक आहे? एरर. ओके. एरर येईल. ठीक आहे. बघूया एरर येते का? या जास्त तुमचा वेळ घेत नाहीये. कंपाईल करा. पुन्हा आणि हा ती वॉर्निंग आली ती इग्नोर करा. आणि लिंक करा. एरर त्यांनी दिला नाही. नीट बघा. एरर त्यांनी दिला नाही. लिंक पण केलंय. पहिल्याला गार्बेज आहे दुसरा पेन प्रिंट पण झाला. असं का? आता बघा. मी तुम्हाला डेफिनेशन सांगताना काय सांगितले ते आता पुन्हा एकदा आठवा. जिथं तुमचा व्हेरिएबल डिक्लेअर झालाय जिथे तुमचा व्हेरिएबल डिक्लेअर झालाय त्याचा स्कोप तिथून स्टार्ट होतो आणि संपतो कुठं? त्या ब्रॅकेटच्या इथं. ठीक आहे? मग याचा स्कोप कुठून आहे? याचा स्कोप फक्त इथून तर इथपर्यंतच आहे. याचा ह्या n1 चा स्कोप इथून तर इथपर्यंतच आहे. त्याला आधीच काही घेणं देणं नाही. मग पहिला प्रेफरन्स कोणाला भेटतो? ह्या n1 ला भेटला. इथं माहित नाही ना तुम्हाला आता n1 व्हॅल्यू कोणती? आता बघा. आता हे जर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल तर मला आता थर्ड याचं आउटपुट आता मी दोन्हीला पण व्हॅल्यू देतो. त्याला गार्बेज नाही ठेवत तुम्हाला सोपं जाईल. याला 10 म्हणू आणि याला 20 म्हणू. ठीक आहे? म्हणजे आन्सर द्यायला थोडं सोपं जाईल. आता मला सांगा. इथं सरळ क्लिअर आहे. इथं 10 होता. याने 10 प्रिंट केला. इथं 20 होता. याने 20 प्रिंट केला. ही व्हॅल्यू घेतली. आता हे महत्वाचं आहे. आता याच्याकडे हा आता ही व्हॅल्यू प्रिंट करेल 20 की ही व्हॅल्यू प्रिंट करेल 10? सांगा बरं. नीट बघा आणि आन्सर सांगा. काय येईल? लोकर आणि प्रॉपर तुमचं क्लिअर झालं ना की बरं आहे? एक मिनिटाचा रे सांगा. मला याची व्हॅल्यू पाहिजे फक्त. थर्ड प्रिंटफची काय असेल? सर तिथं आता पण परत डेफिनेशन होईल ना NTN1 NTN1. n1 रिडेफिनेशन होत नाही कारण की आपण त्याचा स्कोप याचा फक्त एवढा रेस्ट्रिक्ट करतोय. समजतंय का? याचा स्कोप इथं संपला. ह्या n1 चा तू डायरेक्ट आन्सरच घेतलं. याचा स्कोप इथं संपला. याचा स्कोप याच्या आतमध्येच आहे आणि प्रेफरन्स पण यालाच दिला जाईल. जेव्हा तू हे ब्रॅकेट काढतो ना तेव्हा हे बघ याचा स्कोप इथून स्टार्ट झाला आणि इथं संपतोय. आणि त्याच्यानंतर तू पुन्हा n1 प्रिंट करतोय. तू जरी म्हणला असला मला हा n1 पाहिजे नाही. प्रेफरन्स यालाच दिला जाईल. आणि हे ब्रॅकेट इथं संपलं
की याचा स्कोपच संपला. नंतर तुमचा ओरिजिनल जो होता तो, म्हणजे इथं व्हॅल्यू किती यायला पाहिजे आता? सांगा, इथं व्हॅल्यू किती यायला पाहिजे? किती? बरोबर आहे, किती यायला पाहिजे? 10. कारण की याचा स्कोप इथंच संपतोय, हा व्हेरिएबलच संपतोय इथे. समजतंय का तुम्हाला? म्हणजे याचा स्कोप जो इथं स्टार्ट झालाय, याचा इथपर्यंत राहणार आहे, हे बरोबर आहे. पण याच्या आतमध्ये पुन्हा आपण N1 घेतलाय का? हे ब्रॅकेट देऊन केलंय, ब्रॅकेट देऊन. मग याचा स्कोप इथं स्टार्ट झाला. याचा स्कोप इथं स्टार्ट झाला तर प्रेफरन्स याला दिला जाईल, जोपर्यंत हे एनचं ब्रॅकेट, जोपर्यंत हे कर्ली ब्रेस तुम्ही एंड करत नाही तोपर्यंत प्रेफरन्स याला दिला जाईल. आणि जेव्हा तुम्ही हे कर्ली ब्रेस एंड करता तेव्हा याचं हे व्हेरिएबलच निघून जाणार, हे राहणारच नाहीये. म्हणजे तुमचं ओरिजिनल कोणतं राहणार? N1. बघू बरं, जसं आपण म्हणतोय तसंच होतंय का? बघा, 10, 20, 10. समजलंय? 10, 20, 10. हे बघा, हे महत्वाचं आहे. म्हणजे तुमच्या ही डेफिनेशन अतिशय महत्वाची. लोकल व्हेरिएबलचा स्कोप कुठून स्टार्ट होतो आणि कुठं संपतो? लोकल व्हेरिएबलचा स्कोप स्टार्ट होतो जिथं तो डिक्लेअर केलाय आणि तो एंड होतो जिथं हे कर्ली ब्रेस संपतंय. समजतंय? असं नाही म्हणू शकत लोकल व्हेरिएबल तुमच्या फंक्शनच्या इथून स्टार्ट झाला आणि फंक्शन संपलं की संपतं. नाही, तुम्ही त्याला मध्येच संपवलंय. बघा, लोकल व्हेरिएबलचा स्टार्ट कुठून होतो? जिथं तो डिक्लेअर केलाय. लोकल व्हेरिएबलचा स्कोप म्हणजे तो कुठपर्यंत तुम्ही ऍक्सेस करू शकता. जोपर्यंत तुम्ही त्याचं कर्ली ब्रेस एंड करत नाही तोपर्यंतच तुम्ही त्याला ऍक्सेस करू शकता. याचं कर्ली ब्रेस एंड झालं इथं, याचं कर्ली ब्रेस एंड झालं इथं. याच्या आधी पण तुम्ही त्याला, म्हणजे आता मी आता हे 20 आहे. आता इथं समजा याच्या आधी मी समजा इथं प्रिंट केलं तर हे 10 मला प्रिंट होईल. समजतंय ना? प्रिंट करून दाखवतो. ठीक आहे. बघा, आता याच्या आधी प्रिंट केलं. इथं काय प्रिंट व्हायला पाहिजे? आता हे त्याची गरज नाही तुम्हाला, हे माहिती आहे तुम्हाला. याची पण गरज नाही, इथं पण माहिती आहे तुम्हाला. आता काय येणार? याला मी कमेंट करतोय, म्हणजे ते कंपायलर घेणार नाही. आता इथं काय येईल? बघा, याच्या ब्रॅकेटच्या आतमध्येच आहे, पण हा डिक्लेअर इथं झालाय ना, मग त्याला आधीचं काही माहित नाही. हा N1 तो घेतला जाईल इथलचा, हा N1 घेतला जाईल. आता इथं हा डिक्लेअर झालाय नवीन, म्हणून याला प्रेफरन्स दिला जाईल 20 ला. 10 आणि 20 असं उत्तर आलं पाहिजे. बघूया येतंय का. कंपाइलिंग 10, 20 आलं. समजतंय? म्हणजे जिथं तो डिक्लेअर झालाय तिथून जोपर्यंत त्याला क्लोजिंग कर्ली ब्रेस भेटत नाही तिथपर्यंत त्याचा काय झाला? स्कोप झाला. याला स्कोप म्हणतात. काय म्हणतात? स्कोप. म्हणजे तिथपर्यंत तुम्ही त्याला ऍक्सेस करू शकता. आता इथं N1 नव्हताच दुसरा, म्हणून तो प्रेफरन्स कशाला दिला गेला? याला. इथं N1 पुन्हा एक नवीन आलाय, मग तो प्रेफरन्स कोणाला द्यायचा? आता याला द्यायचा. कुठपर्यंत द्यायचा? जोपर्यंत हे त्याचं कर्ली ब्रेस एंड होत नाही तोपर्यंत याला प्रेफरन्स दिला जाईल. आणि तुम्ही असंच नाही, याच्या आतमध्ये पुन्हा एक कर्ली ब्रेस दिला आणि पुन्हा N1 दिला तरी चालेल. त्याचा स्कोप इथून स्टार्ट होईल, इथं संपेल. याचा स्कोप इथून स्टार्ट होईल, इथं संपेल. याचा स्कोप इथून स्टार्ट होईल, तुमचा प्रोग्राम संपताना संपेल. समजतं इथपर्यंत? हे क्लिअर आहे का आता? होय सर. सगळ्यांचं क्लिअर आहे? कोणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये? इथं रिडिफिनिशन का झालं नाही? कारण की आपण त्यांचा स्कोप रेस्ट्रिक्ट केलाय. काय केलं? स्कोप रेस्ट्रिक्ट केला. समजलंय? क्लिअर आहे सर. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? कोणाला काही डाऊट असेल ते विचारा. आता 1 मिनिटं थांबतो मी, नंतर मग आपण ग्लोबलला स्टार्ट करू. हा प्रोग्राम पण मी, आणि हा आणखीन एक महत्वाचा, इथं मी लिहिताना कसं लिहिलंय ते बघा. हा डेटा टाइप पण लिहिलेला आहे इंटिजर. नुसतं तुम्ही जर हे इंटिजर जर लिहिलं नाही तर काय होईल रे? आता काय होईल सांगा बरं? आता आउटपुट काय येईल? तिन्ही प्रिंटफ मध्ये आउटपुट काय येईल सांगा? फक्त याच्या आधीचा इंट काढलाय तर काय होईल? इंट असताना काय होईल? इंट असताना तुम्ही बघितलंच काय झालंय. आता इंट नसताना इंटिजर याच्या आधीच काढून टाकलंय, फक्त N1 = 20 केलंय. आता आउटपुट या प्रिंटफ मध्ये काय असेल, ह्या प्रिंटफ मध्ये काय असेल, ह्या प्रिंटफ मध्ये काय असेल. निदलचं पण घेऊया. निदलची काही गरज नाही आता. ठीक आहे, कमेंट मध्येच राहून देतो, तुम्हाला नंतर युज करायला. यस, सगळीकडे 10 असणार आहे. सगळीकडे 10 असणार आहे, कारण की नाही 10 नसणार आहे. थांब, त्याने काय केलंय? 10. ठीक आहे, हे बघा. आता एकच व्हेरिएबल आहे, इथं 10 प्रिंट होईल. नंतर ह्याच व्हेरिएबल मध्ये तुमची 10 व्हॅल्यू निघून जाईल आणि किती येईल? 20. म्हणजे इथं पण 20 येणार, इथं पण 20 येणार. 10, 20, 20.
असं आउटपुट पाहिजे. बघूया तसंच येतंय का. कंपाईल करा, लिंक करा, रन करा. 10 20 20 आले. हो. काय झालं आता ह्या n1 मध्येच 20 ची व्हॅल्यू असाइन झाली आणि फक्त तुम्ही इंटिजर केलं तर त्याच्यामध्ये ती असाइन होत नाही. दोन व्हेरिएबल सेपरेट कन्सिडर केले जातात, पण त्यांना रेस्ट्रिक्ट कशाने केलं जातं? स्कोप वरून. याचा स्कोप इथं स्टार्ट झाला आणि इथं संपतोय. याचा स्कोप इथं स्टार्ट झाला, इथं संपतोय. पण जर हा तुम्ही इंटिजर लिहिला नाही तर त्याला रेफरन्स करायला कोणता व्हेरिएबल आहे? एकच आहे n1, म्हणजे ही व्हॅल्यू 20 नवीन व्हेरिएबल मध्ये न टाकता n1 जो आपण स्टार्टिंगला डिक्लेअर केलेला त्याच्यामध्ये काय होणार आहे? 10 निघून जाणार आहे, 20 येणार आहे. म्हणून इथं पहिल्यांदा असाइन करण्याच्या आधी 10 आलं, असाइन केल्यानंतर इथं 20 आलं आणि इथं पण 20 आलं. कारण स्कोपचा इथं काही प्रश्नच नाहीये. तुम्ही जरी ब्रॅकेट दिले असले तरी सुद्धा नवीन व्हेरिएबल तुम्ही आतमध्ये डिक्लेअर केलेला नाहीये. म्हणून कोणता यूज केला जाईल? जो तुम्ही ओरिजिनली दिलाय तोच. समजलं? याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. इंटिजर टाकून नाही टाकून हा प्रोग्राम मी तुम्हाला ऍज इट इज सेंड करणार आहे. तर याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. काही डाऊट असेल तर आता विचारा. कोणाला काही डाऊट आहे का? व्यवस्थित समजलंय? नेट प्रोग्राम बघा, सांगा. इंटिजर लिहिल्यावर काय फरक पडला, इंटिजर नाही लिहिल्यावर काय फरक पडला, ते महत्वाचं आहे. आणि यांचा स्कोप कसा इथपर्यंतच होता. आता लोकल व्हेरिएबलचा स्कोप कुठून स्टार्ट होतो? ज्या ठिकाणी तो डिक्लेअर केलाय तिथं स्टार्ट होतो. कुठं संपतो? जोपर्यंत त्याचं कर्ली प्लेस एंड होत नाही. म्हणजे बघा, हे कर्ली प्लेस इथं एंड झालं, त्याचा स्कोप संपला. याचा कर्ली प्लेस हे नवीन स्टार्ट झालं, नवीन एंड झालं, त्याचं त्याला काही घेणं देणं नाही. याचा कर्ली प्लेस कुठं स्टार्ट एंड होतो? इथं. ठीक आहे. बरं, कोणाला काही डाऊट आहे का? असेल ते विचारा. ठीक आहे. आता लोकल व्हेरिएबलचं हे एक एक्झाम्पल मी तुम्हाला सेंड करतो ऍज इट इज. आता आपण नवीन एक्झाम्पल घेऊ ग्लोबल व्हेरिएबलचं. ठीक आहे. त्याचा स्कोप पण पाहू. त्याचा स्कोप समजला ना, जिथं ते डिक्लेअर झालंय तिथं, आणि जोपर्यंत तुम्ही त्याचा कर्ली प्लेस एंड करत नाही तोपर्यंत. 03 ग्लोबल व्हेरिएबल थर्ड प्रोग्राम. काही डाऊट असेल ते विचारा. हे सगळे प्रोग्राम करा, ते तुम्हाला ऍज इट इज पाठवून देणार आहे. फक्त टाईप करा आणि प्रॉपर करा. ग्लोबल व्हेरिएबल. ग्लोबल व्हेरिएबल लिहायचा कसा पुढे, त्याचा स्कोप काय सगळं बघूया. ग्लोबल व्हेरिएबल. ओके. पहिल्यांदा काय तुमचं ग्लोबल व्हेरिएबल फ्रेमवर्क. पहिल्यांदा काय तुमचं हेडर फाईल. हेडर फाईल एक असेल मल्टिपल असेल, सध्या आपली एकच आहे. हॅश इन्क्लूड stdi.h. ठीक आहे. एंट्री पॉइंट फंक्शन, इंटिजर मेन, void, return 0. आता ग्लोबल व्हेरिएबल लिहायचे कुठं? ग्लोबल व्हेरिएबल लिहायचे कोणत्याच फंक्शनच्या आतमध्ये लिहायचे नाही, वरती लिहायचे. वरती म्हणजे तुम्ही कुठेही लिहू शकता, फक्त कोणत्याही फंक्शनच्या आतमध्ये ते नसावेत. ठीक आहे. आता मी इथं लिहितो इंटिजर n. ओके. n1 लिहितो, n2 लिहितो, मगाच्या सारखे n2, n3, n4. ओके. तर मी सगळ्यांना प्रिंट करतो सेम प्रोग्राम. फक्त मी काय केलं, आतमध्ये जे लोक व्हेरिएबल लिहिले होते लोकली, त्यांना काय केलं, ग्लोबल म्हणतोय. म्हणून ग्लोबल व्हेरिएबल, ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेरेशन. ठीक आहे. आता मी प्रिंट करतो printf. सगळ्यात तुम्हीच मला पुन्हा सांगा व्हॅल्यू ऑफ
n1 is equal to %d. ठीक आहे, Ctrl+C 2 3 4 त्यावेळेस आपण त्यांना प्रिंट करू n1 n2 n3 n4 n1 n2 n3 n4. ठीक आहे. हा सांगा मला आउटपुट काय असेल, सगळ्यांनी सांगा, अंदाज लावा तुमचा जो काही असेल. गार्बेज व्हॅल्यू येईल सर काहीतरी. ठीक आहे, एकाने गार्बेज सांगितलं, बाकी ज्यांनी सांगा. 4 व्हेरिएबल डिक्लेअर केले इंटिजर टाइपचे आणि त्यांना प्रिंट केले, काय येईल आन्सर? ऍक्सेस नाही घेतला, कोणता ऍक्सेस नाही घेतला? याचा ऍक्सेस ग्लोबल आहे. मध्ये आहे की हा काय पर्सेंटी, सॉरी नाही ते माझ्याकडून चुकून राहिला, बरोबर आहे, थँक्यू. n1 n2 ते मला नव्हतं द्यायचं, म्हणजे ज्यांचे आन्सर सांगितले ते दिलं नाही म्हणून असं म्हणू नका, मला इथे n2 n3 n4 करायचंच होतं. आता सांगा, बरोबर आहे, गुड ऑब्झर्वेशन, ग्रेट. आता सांगा, ऍक्च्युली मला हे चुकून राहिलं माझ्याकडून. हा तुमच्या क्वेश्चन मध्ये हे नव्हतं काही. आता सांगा, ठीक आहे. डायरेक्ट एररच आले असते, पर्सेंटी म्हणताय त्याची व्हॅल्यूज देत नाहीये. आता सांगा, n1 n2 n3 n4 चारही दिले. आता गार्बेज ठीक आहे, ठीक आहे. आता मी तुम्हाला आन्सर सांगतो. आता बघा, आता मी तुम्हाला पहिल्यांदी हे जे आपण डायग्राम लिहिली होती, आता मी तुम्हाला सांगितलं होतं की लोकल व्हेरिएबल तुमचे कुठं पाठवले जातात, स्टॅक वरती. तसं जे तुमचा ग्लोबल व्हेरिएबल जे असतात ना, बघा हे मेन फंक्शन कधी येणार आहे माहितीये का तुम्हाला? जेव्हा तुम्ही त्याला कॉल करणार. तुम्ही कॉल करा, आता इथं ओएस कॉल करते, समजा आपलं एखादं फंक्शन असतं तर आपण त्याला मेन मध्ये कुठंतरी कॉल केला असतं, ठीक आहे. मग त्याच्यानंतर ते तिथून उचललं असतं टेक्स्ट मधून आणि स्टॅक मध्ये टाकलं असतं, त्याच्यानंतर त्याचे ग्लोबल व्हेरिएबल तुम्हाला दिले असते. पण हे जे सॉरी, तेव्हा तुम्हाला तिथं जे लोकल व्हेरिएबल स्टॅक मध्ये तिथं तुम्हाला असं इथं त्या लोकल व्हेरिएबलला जेव्हा तुम्ही त्या फंक्शनला कॉल केला असतं, त्याच्यानंतर त्या लोकल व्हेरिएबलचे म्हणजे त्या फंक्शनचे लोकल व्हेरिएबल चेक केले असते आणि त्यांना मेमरी स्टॅक वरती दिली असती. पण जेव्हा तुम्ही ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेअर करता तेव्हा त्यांना मेमरी ही स्टॅक वरती दिली जात नाही, त्यांना मेमरी दिली जाते डेटावरती, त्यांना मेमरी दिली जाते डेटावरती. आता डेटावरती मेमरी डेटा सेक्शन वरती, त्याला डेटा सेक्शन म्हणायचं ऍक्च्युली, डेटा सेक्शन वरती मेमरी देताना हे डेटा सेक्शन आणि तुमचं हा काय होतं, स्टॅक. ठीक आहे. तर डेटा सेक्शन मध्ये मेमरी देताना डेटा सेक्शनचे 2 भाग आहेत. बघा, डेटा सेक्शनचे किती भाग येतात? 2 भाग येतात. ते दोन्ही भागांची मी तुम्हाला नाव सांगतो. अरे ठीक आहे, याचे असे 2 भाग आहेत. ओके, कम्प्लीट डेटा सेक्शन आहे 2 ते 1 पर्यंत. त्याच्या आतमध्ये 2 भाग आहेत, त्यांचे नाव बघा. एकाला म्हणायचं बीएसएस, एकाला म्हणायचं नॉन बीएसएस. ठीक आहे, हे डेटा सेक्शनचे भाग आहेत. एकाला बीएसएस, एकाला नॉन बीएसएस. बीएसएस म्हणजे काय, नॉन बीएसएस म्हणजे काय? ओके, हा झाला बीएसएस, हा झाला नॉन बीएसएस. बीएसएस म्हणजे ब्लॉक स्टार्टेड विथ सिम्बॉल, नॉन बीएसएस म्हणजे जो ब्लॉक सिम्बॉलने स्टार्ट होत नाही तो. तर मग त्यांचा मिनिंग काय बघा आता नीट. ब्लॉक स्टार्टेड विथ सिम्बॉल म्हणजे असा ब्लॉक, म्हणजे तुमचे हे जे व्हेरिएबल आहेत का ग्लोबल लिहिलेले, यांना मेमरी आता स्टॅक मध्ये न देता डेटा सेक्शन मध्ये दिली जाते. पण ते डिक्लेअर त्यांना तुम्ही ऍक्च्युअली व्हॅल्यू दिली आहे की नाही दिली आहे. आता आपण त्याला व्हॅल्यू दिली आहे का नाही दिली, म्हणजे आपला ब्लॉक स्टार्टेड विथ सिम्बॉल आहे, फक्त सिम्बॉल नाही, त्याला व्हॅल्यू नाहीये. म्हणून तुमचा हा सगळे व्हेरिएबल n1 n2 n3 n4 हे कुठे जाणार माहितीये का,
हे जाणार बीएसएस सेक्शन मध्ये. कुठे जाणार? बीएसएस सेक्शन मध्ये. का? कारण की आपण त्यांना व्हॅल्यू दिलेली नाहीये म्हणून ब्लॉक स्टार्टेड विथ आपलं काय झालं? सिम्बॉल. फक्त सिम्बॉल आहे. आपण त्यांना काही व्हॅल्यू दिलेली नाही. आणि नॉन बीएसएस म्हणजे काय? जे सिम्बॉलने फक्त सिम्बॉलने स्टार्ट होत नाही त्यांना काही तर तुम्ही व्हॅल्यू देता त्यांना म्हणायचं नॉन बीएसएस. त्यांना काय म्हणायचं? नॉन बीएसएस. म्हणजे जर मी समजा आता इंटिजर n5 इक्वल टू 10 जर म्हणलं तर ही व्हॅल्यू कुठे जाणार आहे? नॉन बीएसएस मध्ये. मग याने असं यांचं हे का केलं? आणि 2 पार्ट का दिले बरं? दोन्ही ग्लोबलच व्हॅल्यू तर सुद्धा 2 पार्ट का दिले? तर तो काय म्हणतो? आता बघा, आता हा ग्लोबल व्हेरिएबल आहे. हा तुमचा होल प्रोग्राम यूज करणार आहे. तर मग याला अनइनिशियलाइज न ठेवता याला इनिशियलाइज करण्याचं काम तुमचा कंपायलर करतो. मग समजा रन टाइम तुमचे ओएसबी जो कोणी आहेत तर ते काम त्याच्याकडे सोपवलं जातं की जे व्हेरिएबल फक्त सिम्बॉलने स्टार्ट दिलेत युजरने त्याला काही व्हॅल्यू दिली नाही, त्यांना तू काय करायचं? त्याला झिरो आउट करायचं. झिरो आउट करायचं म्हणजे काय? तिथं जी काही गार्बेज व्हॅल्यू असेल ती काढून टाकायची आणि त्याच्या जागेवर काय टाकायचं? झिरो ही व्हॅल्यू टाकायची. हे फक्त कोणाला? जे व्हेरिएबल ग्लोबली असतात ते. म्हणून त्यांच्यासाठी एक नवीन सेक्शन तयार केला जातो बीएसएस. त्यांच्यामध्ये त्यांना ठेवलं जातं आणि त्यांना झिरो आउट केलं जातं. समजतंय? म्हणजे आता मला सांगा बरं, n1 n2 n3 n4 n5 यापैकी कोण आता इथं आउटपुट कशाला काय व्हॅल्यू येईल? आणि याचा स्कोप मल्टिपल म्हणजे आता याच्या खाली तुम्ही आणखीन एखादं फंक्शन लिहिलं ना त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही n1 n2 हे सगळे युज करू शकता. ह्या फंक्शन मध्ये पण युज करू शकता. जोपर्यंत ही फाईल जिथपर्यंत दिसते तुम्हाला सगळीकडे तुम्ही त्यांना युज करू शकता. ठीक आहे? हा, आता मला सांगा n1 n2 n3 n4 आणि n5 सगळ्यांची व्हॅल्यू काय असेल? आता यायला पाहिजे. आता थेरी सांगितली. आता तुम्हाला फक्त ते सांगायचंय काय असेल. आन्सर सांगितलंय मी. आता तुम्हाला फक्त ते लिहायचंय की ही आहे. कुठं टाकली? तुमची मेमरी कुठं टाकली आहे? सगळ्यांची बीएसएस सेक्शन, डेटा सेक्शनच्या बीएसएस सेक्शन मध्ये. म्हणजे त्यांना झिरो आउट करणार कोण आहे? खुद्द ओएस रन करताना ते काय करणार? झिरो आउट करून देणार आहे तुम्हाला. म्हणजे तुम्हाला n1 n2 n3 n4 मध्ये व्हॅल्यू काय येणार आहे? झिरो येणार आहे. समजतंय का नाही समजतंय? समजलं नाही का रे? नाही समजलं? ठीक आहे. मी पुन्हा एकदा घेतो. एकदा कंपाईल करतो, लिंक करतो, रन करतो. काय झालं? 10 अरे हा आधीचा प्रोग्राम आहे. ठीक आहे ना, मी हे चेंज नाही केला. पुन्हा एकदा घेतोय. नीट बघा, हे समजलंच पाहिजे तुम्हाला. सगळे झिरो आलेत. ते कसे आले ते सांगतो तुम्हाला. तर सिंपल डेफिनेशन काय? ग्लोबल व्हेरिएबलचे ग्लोबल व्हेरिएबल हे झिरो आउट केले जातात. म्हणजे जर तुम्ही त्यांना काही व्हॅल्यू दिली नाही तर त्यांच्यामध्ये झिरो व्हॅल्यू ही टाकली जाते. तसं लोकल व्हेरिएबलचं केलं जात नाही. तुम्ही जर त्याच्यामध्ये व्हॅल्यू दिली नाही तर जी काही गार्बेज व्हॅल्यू तिथं पडलेली आहे ती तुम्हाला जशीची तशी दिली जाते. पण ग्लोबल व्हेरिएबल जे आहे त्यांना झिरो आउट केलं जातं. झिरो आउट करणं म्हणजे काय? जर युजरने त्यामध्ये व्हॅल्यू दिली नसेल तर ती व्हॅल्यू तिथं जे काही व्हॅल्यू गार्बेज तिथं पण गार्बेज असणारच आहे ते काढून टाक आणि तिथं झिरो टाक. ते आपण नाही करायचं. ते कंपायलर ओएस ते स्वतः त्यांचं ते करतं. आपण करायचं नाही. ठीक आहे? म्हणून ग्लोबल व्हॅल्यू जेव्हा तुम्ही ग्लोबली व्हॅल्यू लिहिता, ग्लोबल म्हणजे काय? आता ग्लोबल म्हणजे काय? हे काय तुमचं एंट्री पॉइंट फंक्शन. हे एक फंक्शन आहे. कोणत्याही फंक्शनच्या आतमध्ये न लिहिलेले व्हेरिएबल, कोणत्याही फंक्शनच्या आतमध्ये न लिहिलेले व्हेरिएबल त्यांना काय म्हणायचं? ग्लोबल व्हेरिएबल. त्यांचा स्कोप इथून स्टार्ट होतो आणि हे तुमच्या फाईल कंप्लीट इथपर्यंत त्यांचा राहतो. तुम्ही पार फाईल कुठं पण त्यांना युज करू शकता. पण युज करायचं म्हणजे काय? स्टेटमेंट तर तुम्ही फंक्शन मध्येच लिहावं लागते. प्रिंटफ तुम्ही असं ग्लोबली लिहिलेलं चालत नाही. स्टेटमेंट तुम्हाला एखाद्या फंक्शनच्या आतमध्येच लिहावं लागतं. का? कारण की त्याला स्टॅक लागतं. त्याला रन होण्यासाठी स्टॅक लागतं. फक्त फंक्शन मधला डेटा स्टॅक मध्ये पाठवला जातो ना, प्रिंट करण्यासाठी, डिक्लेअर करण्यासाठी जे काही ऑपरेशन असतील ते. म्हणून
ते तुम्हाला फंक्शन मध्ये प्रिंट करायचं. प्रिंटफ हे स्टेटमेंट तुम्ही जर असं वरती लिहिलं तर चालत नाही बघा. ते एक तुम्हाला करून दाखवतो मी. त्याला फंक्शनचे एक तरी त्याला फंक्शन लागतच. युजर डिफाईन असो किंवा मेन असो. बघा आता कंपाईल केलं ना बघा. सिंटॅक्स एरर ते तुम्हाला एरर देतो लगेच. प्रिंटफ तिथं चालतच नाही. समजतंय? मग इथं हे प्रिंटफ काढून टाका. का चालत नाही कळलं? कारण ते कोणतेही स्टेटमेंट तुम्हाला फंक्शनच्या आतमध्येच लिहावं लागते. का? कारण की त्यांना रन होण्यासाठी स्टॅक लागतो. ग्लोबल व्हेरिएबल हे कुठं जातात? डेटा सेक्शन वरती जातात. म्हणून आता नीट बघा. जेव्हा तुम्ही लोकल फक्त एवढंच लक्षात ठेवा. आता आपण पुन्हा याच्यावरती येऊ. जेव्हा तुम्ही लोकल व्हेरिएबल घेता. लोकल व्हेरिएबल काय? एखाद्या फंक्शनच्या आतमध्ये लिहिलेले व्हेरिएबल हे झाले लोकल व्हेरिएबल. लोकल म्हणजे काय? त्यांचा स्कोप इथं स्टार्ट होतो आणि हा कर्ली ब्रेस संपला की त्यांचा स्कोप संपतो. हा तर मग इथं जे तुम्ही इंटिजर n1 n2 n3 n5 n6 जे काही घेता आणि समजा n ला जर तुम्ही एक्सप्लिसिटली असं 0 केलं नाही तर त्याच्यामध्ये गार्बेज येते. पण जे ग्लोबल आहे, ग्लोबल म्हणजे काय? कोणत्याही फंक्शनच्या आतमध्ये नाही. ते काय आहे? असे वरती लिहिलेले आहेत. वरती म्हणजे कुठं इथे. ठीक आहे. अशा फंक्शनच्या बाहेर लिहिलेले आहेत. त्यांना ग्लोबल म्हणायचं. मग ते जर तुम्ही अशी यांना अशी 0 व्हॅल्यू दिली नाही तर ते ओएसचं काम आहे. ते डेटा सेट एका सेपरेट एरियामध्ये ठेवतात. कशासाठी? कारण की त्याला झिरो आउट करायचंय. तिथच्या मेमरीला क्लीन करायचंय. जे काही 0101 जे काही कुठं करंट आहे, करंट नाही, जे काही डेटा तिथं डेटा आहे आता तो सगळा काढून ठेवायचा. सगळ्यांची मेमरी तिथची काढून घ्यायची. काढून घ्यायची म्हणजे काय? सगळ्यांना झिरो आउट करायचं. झिरो आउट करायचं म्हणजेच काय? सगळ्यांचा करंट तिथालचा काढून घ्यायचा. म्हणजे तुम्ही त्याला नंतर जी काही व्हॅल्यू द्याल ती त्याला येईल. आता बघा. आता आपण इथं काही व्हॅल्यू दिली नव्हती. म्हणून आपल्याला काय आलं? सगळीकडे 0 0 0 आलं. कारण त्याने आपल्याला झिरो आउट करून दिलं. आता मी पुन्हा त्यांना आता इथं काहीतरी व्हॅल्यू देतो प्रिंट करतो. नीट बघा. एकाला मी व्हॅल्यू दिली होती 10 ती पण मी चेंज करतो. पुन्हा प्रिंट करतोय आणि फक्त आता मी इथं काय करतो? सगळ्यांच्या व्हॅल्यू चेंज करतो. n1 ला म्हणतो मी 10, n2 ला म्हणतो मी 20, n3 ला म्हणतो मी 30, n4 ला म्हणतो मी 40, n5 ला म्हणतो मी 5 पर्यंतचे ना, n5 ला म्हणतो मी 50. आता आधी सगळ्यांचं 0 0 0 10 येईल. नंतर सगळ्यांचं 10 20 30 40 50 येईल. ठीक आहे. नीट बघा. कंपाईल करा. थिंक करा. रन करा. बघा 0 0 10 नंतर 10 20 30 40 50. ते तुम्हाला आता समजत नाहीये की कुठून काय स्टार्ट झालंय. तिथं आता एक प्रिंटफ टाका फक्त. बिफोर असाइनमेंट, आफ्टर असाइनमेंट. असाइन झाले? बघा आफ्टर असाइन. स्लॅश n दोनदा म्हणा. थोडंसं बरं वाटेल. कंपाईल करा. थिंक करा. रन करा. बरं. 0 0 0 0 10 हे 0 कोणी केलं? OS ने खुद्द केलं. तुम्ही केलं नव्हतं आणि ते ग्लोबल होते म्हणून त्याला झिरो आउट केलं. ठीक आहे. आणि आता आफ्टर असाइनमेंट बघा. आपण आता असाइन केलं व्हॅल्यू. आता जी काही तुम्ही व्हॅल्यू असाइन केली ती त्याच्यामध्ये ठेवली जाईल. एक तर तुम्ही ते स्टार्टिंगलाच द्या किंवा मध्ये असं द्या चालतं. पण जर लोकल व्हेरिएबलला तुम्ही जर असाइन केलं नाही तर जोपर्यंत तुम्ही असाइन करत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये काय असतं? गार्बेज. तसं ग्लोबली जर तुम्ही असाइन केलं नाही आणि जोपर्यंत तुम्ही असाइन करत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये काय असतं? झिरो. एवढाच कन्सेप्ट आहे. लोकल व्हेरिएबल मध्ये गार्बेज असतं. ग्लोबल व्हेरिएबल मध्ये झिरो असतं. जोपर्यंत तुम्ही त्याला असाइन करत नाही तोपर्यंत. समजलं?